याला मात्र अपर कटचा फटका केला, चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी मात्र पॉइंटला एक चांगला झेल. प्लॅटिनम डक वर बाद झालेल्या पहिल्या चेंडूवर आपण बघितलं पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि एक चांगला झेल तटीय सर्कलच्या आतमध्ये आणि प्लॅटिनम डक वर शून्यावर विशाल बाद झालेला आहे. एक चांगली सुरुवात आयशा स्टार संघाच्या गोलंदाजीची, कारण पहिलं षटक जो हाताळतोय सिराज संघाचा कॅप्टन. आणि सिराजला नेहमी म्हणतोय जेव्हा जेव्हा तो संघातून खेळतो मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक, जेव्हा जेव्हा संघाला गरज असते निकट असते तेव्हा सिराज एक चांगली कामगिरी करत असतो. पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजचा मनोधैर्य सुद्धा जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास वाढत असतो. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय राकेश. याला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. खरं तर शॉर्ट बॉल होता आणि पूल करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलं नाही आणि एक चांगला झेल समाप्त केला होता. खरं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि महत्त्वपूर्ण झेल, बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि आता मात्र हॅट्रिकवर और पाडर सिराजस हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. बघूया हॅट्रिक पूर्ण केली जाईल काय. दोन्ही संघांचा विचार केला तर या टुर्नामेंट्समध्ये एक एक मॅच दोन्ही संघाने जिंकले आणि एक वेळा पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. नक्की दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे सिराज. आणि याचबरोबर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि क्या बात आहे, पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक. डीजे शाहिद भाई अंजल यांच्याकडून 500 रुपये आणि एसएस एंटरप्राइजेस अर्थातच आमचे सन्मान्य आदिलभाई शेख तसेच संजयभाई म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपये. क्या बात आहे सिराज, मी नेहमी म्हणतोय मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक. आणि हॅट्रिकचा असाही इतिहास आहे. संदीप आपण पाहतोय टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी केली असेल तर एफ.आर. सुपोर्थ, रॉयल, मॅकिनॉन आणि एमिट हे तिघांना बाद केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. रॉडनी मार्श, ब्रूस हॅडली आणि जेफ लॉसन यांना बाद केलं होतं. त्यानंतर आपण 20 क्रिकेटमध्ये ब्रेट ली यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. बांगलादेशची 3 फलंदाजांना बाद केलं होतं, साकिबुल हसन, मुर्तुजा आणि आलोक कपाली या तिघांना बाद केलं होतं. आणि जिथं 16 सप्टेंबर 2007 चा तो दिवस होता ज्या दिवशी ब्रेट ली याने विकेट हॅट्रिक केली होती. आणि 2 जानेवारीचा दिवस होता ज्यावेळेस फ्रेड सुफोर्थ यांनी उत्कृष्ट टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक नोंदण्याचा पराक्रम केला होता. काय गोलंदाजी करतोय सिराज. याला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे, डिफेन्स खेळलेला आहे. बघितलं की हॅट्रिक पूर्ण केलं आहे, या ठिकाणी सन्मान दिलेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश टू शॉर्ट कव्हा. IPL पेक्षाही जास्त मालामाल होता तिथे खेळाडू, कारण नुकताच विकेट हॅट्रिक करता एसएस एंटरप्राइजेसचे मालक हादरजी शेख, संजीवभाई म्हात्रे साहेबांकडून 5000 रुपये आणि शाहिदभाई अन्सारी जे संघ मालक आहेत आयशा स्टारचे त्यांच्या सौजन्याने 500 रुपये. तर फक्त धावसंख्या झाले 1, 3 बाद 1.
यावेळेला मात्र पुन्हा अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर फलंदाज बाद. गावड मला वाटते बेस बॉलिंग फिगर आहे की काय, कारण फक्त 1 धाव आणि 4 फलंदाज बाद केलेले आहेत. कारण बेस बॉलिंग फिगर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण चामुंडा वास याचं बेस बॉलिंग फिगर बघितलं होतं. 8 षटके 3 निर्धाव, 8 फलंदाज बाद केले होते, 19 धावा. आणि आमदार चषकामध्ये सुद्धा या खेळाडूने मागच्याच आठवड्यामध्ये विकेट हॅट्रिक सुद्धा केली होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती. आता इथे एकाच षटकामध्ये 4 गडी बाद करतोय, फक्त 1 धाव देतोय. काय चांगली गोलंदाजी, अफलातून, ब्रिलियंट, खूप चांगली गोलंदाजी. आणि असं म्हणतात, मी म्हटलं होतं की मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक. सिराजला मी नेहमी हे म्हणतो की संकटमोचक. कित्येक स्पर्धेमध्ये सिराजला मी बघितलं होतं खेळताना. आमदार चषकामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती सिराज याने. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण बाबा स्पोर्ट्स 919 संघावर जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलेला आहे. 4 फलंदाज बाद, धावसंख्या मात्र आहे 1. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय वैभव धूम आणि त्याचा सामना करेल डावखुरा फलंदाज देवीदास बीज. नॉस्टागेरिनला अल्ला फलंदाज आहे. संघाला सावरणारा आता संकटमोचक हवा आहे, कारण अशा स्थितीमधून सावरायचं आहे बाबा 9191 या संघाला. याचा प्रियेश आलेला आहे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर. लॉंग रनअप, याला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त 1च धाव मिळेल. आय थिंक सिराज त्या ठिकाणी आहे आज. मात्र बाबा स्पोर्ट 919 संघाला सिराज दिसतोय. सुरुवातीला पहिलं षटक, त्यानंतर लॉंगॉनला काय क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या होते फक्त आणि फक्त 2, 4 बाद 2. चारही फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. आता मात्र एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल बाबा स्पोर्ट्स 919 संघाला, तर मात्र एक पार्टनरशिप उभी करावी लागेल. 1:2 प्ले अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबून फलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र ऑन दी राईटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल होणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. अडवण्यात यश आलेलं आहे. तोपर्यंत मात्र फलंदाज सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव मिळतात या चेंडूवर. अतिशय चांगला फटका खेळला होता. हवेमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना. असं वाटलं होतं की 4 धाव मिळतील. 4 बाद 4 ही स्थिती आहे 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाची. आदरणीय सन्मान्य कमलाकर जाधव सरांचा हा संघ फलंदाजी करताना दिसतोय. वैभव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. प्रियेशसाठी या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेले शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर अतिशय वेगात 1 धाव पूर्ण केलेली आहे. थोडासा सावध पवित्रा सदीप बघायला मिळते, कारण 4 फलंदाज लवकर बाद झाले, त्यामुळे थोडा सावध पवित्रा घेतला जातोय. अगदी बरोबर. आता धावा वाढवणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य सिराजजी सिद्दीकी इथून आपल्याकडून रसा घेत आहेत. उद्या पुन्हा एकदा ते दाखल होतील. धावसंख्या फक्त 5, 4 बाद 5. वैभव यावेळेला मात्र उत्कृष्ट असा फटका, पूलचा फटका आणि चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. काय चांगला फटका. असं वाटतं की कोणाच्या कानशिलामध्ये वाचवली की काय. चपराक मारल्यासारखा आवाज आला. एका हातात जेल जर टिपला असेल तर 2000 रुपये पारितोषिक आहे. या पुन्हा एकदा माझं टायमिंग झालेलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त संधी मिळते 1 धाव पूर्ण करण्याची. अमनच्या छोटे बंधू आहेत अरमान. कॅच टिपलाय काय तुम्ही? एका हातात जर टिपला असेल तर 2000 रुपये मिळतील. आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख संजूभाई म्हात्रे एसएस इंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलंय. डॉक्टर गवळी सर काय म्हणाल? नक्कीच ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा संधी दिलेली आहे. प्रेक्षकांना सुद्धा नाराज केलेलं नाही आहे.
षटकातील शेवटचा चेंडू आहे. वैभव याला पायामध्ये टाकलेला चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र एक छोटी धाव पूर्ण केली जाते. लेगबाईचा इशारा ते पंचांचा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 13. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही संदीप गावंड. अगदी बरोबर आहे. 4 गडी बाद 13, अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमधील आपलं आव्हान टिकवण्याकरता आयशा स्टार संघाला सुद्धा हा मॅच जिंकणं गरजेचं असेल. चर्चा आपण करणार आहोत डॉक्टर गवळी सर. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वेलकम बॅक. चर्चा करण्याकरता पुन्हा सज्ज झालेत डॉक्टर गवळी सर. 13 धावा 4 गडी बाद दैनावस्था आहे. अशा स्थितीमधून सावरणं फार गरजेचं आहे. काय एखादा संकटमोचक सापडेल फलंदाजी करणाऱ्या संघाला? नाही, असं वाटतं की या ठिकाणी देवीदास एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. एक षटकार सुद्धा लगावलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा पटकावलेल्या आहेत. पाहूया आपण 4 चेंडूमध्ये 9 धावा पटकावलेल्या आहेत. प्रेस साथ देतोय. प्रेस याने सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 धावा पटकावल्या आहेत. कुणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं फार गरजेचं असणार आहे आणि कुणीतरी एक चांगली खेळी करणं हे सुद्धा गरजेचं असणार आहे. धावसंख्या अजूनही पाहतोय 4 बाद 13. बाबा स्पोर्ट्स 9191. देवीदास हा नागला येथून बिलॉंग करतोय. चांगला खेळाडू आहे, युटिलिटी क्रिकेटर आहे आणि तो खेळपट्टीवर असेपर्यंत धावा येणे शक्य आहे, कारण अनेक मैदानावर त्याची फलंदाजी मी बघितली आहे. आणि मागच्या वर्षीमध्ये टीम 94ला ठाऊक आहे हा खेळाडू किती मौल्यवान आहे. संघ मालक माझ्या उजव्या बाजूला बसलेत. यस, देवीदास आणि प्रेश दोघांमध्ये थोडीशी एक पार्टनरशिप बघायला मिळते, पण अजूनही धावांचा वेग त्याला वाढवावा लागेल. सिराज एक चांगला निर्णय, लगेच तिसरं षटक हाताळण्याचा. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केल्याने कारण स्वैर येतोय, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच आशुतोष राणा यांचा इशारा येतोय वाईड बॉल. अरमान एक हाथ में कैच लिया आपने प्लीज. सिराज यावेळेला मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय सिराज, कारण बघितलं होतं थोडंसं बॉडी लँग्वेजला ऑन साईडला खेळणारा प्रयत्न होईल त्या अनुसरून हा चेंडू हाताळला होता. निर्धाव. धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 14 आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. सिराज शॉर्ट रन अप. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटला स्पर्श आणि मात्र शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय आणि 5वा धक्का बसतोय तो ते बाबा स्पोर्ट. सिराज आणि फक्त सिराज काय त्यांचं बघितलं आपण बॉलिंग ॲनालिसिस आहेत. 1.2 चेंडूंमध्ये 5 गडी बाद केलेत, 2 धाबा दिलेत. डॉक्टर गोविंद पाठारे साहेबांकडून ह्याच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आलं आहे. आणि याआधी SS इंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख आणि संजीवभाई म्हात्रे साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक कमावलं या खेळाडूने. सरजी आता पक्का भारी पडलाय फिल्डिंग करणारा संघ बाबा स्पोर्ट्स 9191 या संघावर. नाही, मित्र म्हणेन की संदीप गावड जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा तो आतापर्यंत योग्य वाटतोय. त्या अनुसरून गोलंदाजी क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि पूर्णपणे प्रेशर बिल्डअप केलेला आहे ते म्हणजे बाबा स्पोर्ट्स 919 संघावर. सिराज काय गोलंदाजी करतोय. याला स्लॉक केलेला आहे, चेंडू हवेत आणि एक 6वा फलंदाज बाद करते सिराज.
काय चांगलं टेनिस क्रिकेट खेळलं जातं बघा ना. 6 गडी बाद केलेत. 6चे 6 गडी मिळत आहेत गोलंदाज सिराज याला. 14 धावा, 6 गडी बाद. ब्रिलियंट, अफलातून, इनक्रेडिबल, अविश्वसनीय. यस, कारण आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाज बाद केले आणि या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. आता पुन्हा मात्र हॅट्रिक पूर्ण करते बघायचं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघितले होते दोन्ही इनिंगमध्ये हॅट्रिक केली होती. टी मॅथ्यूज यांनी दोन्ही इनिंगमध्ये विकेट हॅट्रिक केली होती. सिराज हा चेंडू मात्र आता मात्र हॅट्रिक होणार नाही कारण स्क्वेअर चेंडू आहे डाव्या स्टेजच्या बाहेरून आणि पंच एक आगळा वेगळा अंदाज. आशुतोष राणा यांचा वाईड बॉलचा इशारा. सिराज राईट आर्म. यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं जोरदार अपील. फक्त एक गोष्ट मात्र या ठिकाणी फक्त उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास मात्र नक्कीच नव्हता. ठाऊक होतं गोलंदाजाला की अशा प्रकारचा काही प्रकार घडला नाही मैदानाच्या आत, अन्यथा त्याने सुद्धा जोरदार अपील केली असती. नाही ॲब्सोल्युटली, कारण प्रेशर बिल्डअप करण्याचा हा एक उद्देश असतो. सिराज याला पुन्हा एकदा डिफेन्सविरुद्ध खेळलेले धावबाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. असं वाटते की पंचाचा लेग बायचा इशारा फलंदाजीने स्वतःला वाचवले असं वाटते की स्ट्राईक पासून दूर येण्याचा प्रयत्न. निश्चितच सिराज सत्तार शेख या ठिकाणी उपस्थित असतील कदाचित सिराज याचा परफॉर्मन्स बघण्याकरता. सरची 6 गडी बाद 16 धाबा. पहिल्यांदा तसं घडलंय, निच्चांक पाहायला मिळतोय. नाही, खूप चांगले क्रिकेटर या ठिकाणी आदिलभाई शेख यांनी घडवलेले आहेत. सर्वप्रथम आपण बघितलं राहिल, त्यानंतर अम्मान, त्यानंतर सिराजला सुद्धा आपण पाहतोय. 16 धावा झाल्यात, 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6 बाद 16. स्ट्राईक घेण्यासाठी या ठिकाणी चिराग सज्ज होईल. क्लीन बॉल. 7वा विकेट घेतोय सिराज. काय गोलंदाजी साकारलेली आहे आणि या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. सोळा धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढील होणारा मॅच मास्टर मॅच आपण बघणार आहोत. शहरी भागातून संघाला आपण बघणार आहोत. कामन मास्टर कर्णधार ॲडव्होकेट गिरीधर म्हात्रे व पोमंत नागले मास्टर्स जयेंद्र भोसकर या दोन्ही संघाच्या संघनायक टॉस बॉक्समध्ये येतील. चर्चा आम्ही करणार आहोत. श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाईल. कैलासवासी ज्ञानेश्वर सापटे, कैलासवासी साईनाथ कोदे, कैलासवासी अनिकेत इंदुळकर यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाईल. सर्वप्रथम राष्ट्रगीत सुद्धा घेण्याकरता या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे डॉक्टर गवळी सर. तर 30 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील की सिराज यांचं गोलंदाजीचं पृथक्करण काय. 2 षटके गोलंदाजी केलेली आहे, 4 धावा दिलेल्या आहेत आणि 7 फलंदाज बाद केले. भारताच्या स्टुअर्ट बिन्नी यांनी अशा प्रकारचं पृथक्करण बघायला मिळालं. 4.4 षटके आपण बघितले होतं, त्यामध्ये 4 धावा देऊन 6 फलंदाज बाद केले होते. हे बेस्ट बॉलिंग फिगर आहे भारतातर्फे. स्टुअर्ट बिन्नी बांगलादेश विरुद्ध. मी या ठिकाणी फर्स्ट ऑफिशियल कॉल देतोय ते म्हणजे ओम साई 444 नागले जो पिंट्याजी परेड यांचा संघ आहे. त्यानंतर रत्नागिरी सावंत सर मास्टरचा मास्टरची मॅच आहे. त्यानंतर हा सामना शेवटी होईल. यस, मास्टर मॅच होईल, त्यानंतर शेवटची ही मॅच होईल. यस सरची एका बाजूला आणखीन एक रेकॉर्ड आठवला मला. 7 फेब्रुवारी 1999 साली अनिल कुंबले
टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यावेळेस त्यांनी 10 विकेट्स प्राप्त केले होते पाकिस्तान संघाविरुद्ध, तो एक वेगळा रेकॉर्ड्स आपण बघितलाय. नाही, आतापर्यंत 3 गोलंदाजांनी हा विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्यांदा जिम लेकर यांनी 10 विकेट, आणि यावर्षी मागच्या वर्षी बघले एजाज पटेल न्यूझीलंडचा, मुंबईकर म्हणतो आपण त्याला, एजाज पटेल न्यूझीलंडचा, यांनी सुद्धा 10 विकेट घेतलेले आहेत. भारताविरुद्ध ती कामगिरी यस, 1953 मध्ये जिम लेकरने घेतले होते. 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्ध दिल्ली कसोटीमध्ये अनिल कुंबळेने घेतले होते, आणि मात्र आपण 2021 मध्ये एजाज पटेल याला घेताना बघितले भारताविरुद्ध 10 विकेट्स. चर्चा करणार आहोत 16 धावा 7 गडी बाद. बाबा स्पोर्ट्स 9191 3 षटकांच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे. 4 नंबरचं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्गावर आलाय अतुल ठाकरे. धावसंख्या 16. या चेंडूला उडालाय, चेंडू हवेमध्ये, काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, हा आलाय षटकार. धावसंख्या 7 गडी बाद 22. संकटमोचक हवा आहे. 5 बॉल 15 धावा. देवीदास बीज नावाचा खेळाडू बनवतोय. पुढचा बॉल अतुल या गोलंदाजाचा. अतुल ठाकरे आडव्या बॅटचा वापर केला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने गेला. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याची घाई, आणि बघता बघता ओव्हर थ्रो झालाय. फायदा उचलला गेला. 2 धाव पूर्ण. या 2 धावण्याची धावसंख्या वाढली. धावसंख्या 7 बाद 24. नाही संदीप, एक मात्र फलंदाज आहे, तो मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय आणि संघर्ष करताना आपण पाहतोय, आणि एका फलंदाजामध्ये फक्त आत्मविश्वास बघायला मिळतोय फटक्यामध्ये. 6 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात. मुमित नावाचा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे. अतुल याचा पुढील बॉल. सोरकस मारण्याचा प्रयास, चेंडू हवेत होता, धाव घेण्याचा मौका नाही. इथे निर्धाव चेंडू गेलाय. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर बाबा स्पोर्ट्स 9191 संघाची धावसंख्या 7 गडी बाद 24 धावा. आयशा स्टार यांचे स्टार सध्या चमकतात. पहिल्या दिवशी आपण लो स्कोरिंग सामने बघितले होते, 32 आणि 34 धावांचं लक्ष. असं वाटते की हा सामना सुद्धा लो स्कोरिंग बघायला मिळतो की काय? मजा येईल, यात काही शंका नाही, कारण सहजासहजी हार मानली जाणार नाही बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाद्वारे. क्रिकेट आहे. जोरकस मारण्याचा प्रयास होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होताना दिसत नाही. धाव घ्यायला हवी होती. इथे निर्धाव चेंडू टाकलाय. षटकार 2 धावा, नंतर 2 चेंडू डॉट टाकलेत. धाव संख्या 24. नाही, खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे, कारण पहिल्या चेंडू बऱ्याचशा वेळेला षटकार लागल्यानंतर गोलंदाज थोडासा मानसिक दबावाखाली येतो, पण हे बघायला मिळत नाही. त्यानंतर मात्र तो कमबॅक करतोय, आणि हीच एक चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. अगदी बरोबर. धावा बनवण्याकरता संघर्ष सुरू आहे. फलंदाज सर्व काही पणाला लावतायत. धावा बनवण्याकरता फलंदाज मैदानाच्या आतून करतात जीवाचा आटापिटा. क्षेत्ररक्षकाला हा चेंडू करतोय बाय बाय टाटा. 6 धावा, षटकार. शॉर्ट बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, आणि सहजगत्या पूल केला होता. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा या षटकामधला हा दुसरा षटकार आपण बघितला. धाव संख्या 30. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आ बॉल मुझे मार. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेचे पार. षटकार. बिग बिग बिगी. साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे बिमरसाठी. तिसरे पंच, थर्ड अंपायर आलेत. परशुराम पाटील, कारण बघितलं आपण तर फुल टॉस बॉल होता आणि 6 धावा तर मिळाल्यात बिमर करता. कारण पंचांचा अजून इशारा आला नाही म्हणून 6 धावा सध्या आम्ही ऍड केला नाही. तिसरे पंच सुपर फाईन मोड आणि स्लो मोशन मध्ये पाहणे पसंत करतील.
तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की चेंडू हा खाली राहणारा होता आणि 6 धावांकरता इशारा. षटकार. फेअर डिलिव्हरी आहे. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर आणि धावसंख्या वाढते षटकाराने. 36. 36 धावा. 4 षटकांची समाप्ती. 36 धावा धावपळकावर. यस अंपायर. ओव्हर समाप्त झाली आहे. रिव्ह्यू संपलाय आता. बॅटिंग जे आपण बघतायत बॅटिंग साईडने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू समाप्त झालाय. आता पुन्हा त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही. धावसंख्या धावपळकावर 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. इंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्मान्य हजरत शेख सरांना दाखवलं गेलं जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे तैनात आहे. मॅचकडे आम्ही वळणार आहोत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. अतुल आल्यानंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सुनील. मॅन फ्रॉम नागले संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये मॉन्टी घोडेकर, आशुतोष व्यवहारे, आशुतोष राणा हे टोपण नाव डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी त्यांना दिलंय. समोरच्या इन कडून फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज झाला. स्ट्राईक इन कडे भूमित. हो, यॉर्कर लाईन चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतोय. या एका धाब्याची धावसंख्येत बदल झालाय. धाबा लागला जात आहे 7 बाद 37. डॉक्टर सर 37 धाबा झाल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धाबा यायला हव्यात. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे तुम्ही डॉक्टर गवळी सरांना बघतायत, आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख सरांना बघतायत, कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडलेत. नाही, ॲब्सोल्युट अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके जर लागले तर 45+ एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. कारण आपण पाहतोय की 50पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. पण 45+ ही धावसंख्या जर झाली तर एक संघर्ष बघायला मिळू शकतो. 37 धावा. ओहो, सुंदररित्या या चेंडूला खेळून काढला गेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या 2 ढाळांमधून चेंडू पुढे सटकला होता. बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आत्महत्या केली जाते. विकेटचं पतन झालंय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला की 45+ जर धावसंख्या झाली तर मात्र गोलंदाजाने एक संधी मिळू शकते. क्षेत्ररक्षकाला संधी मिळू शकते. ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स 9 संघाला. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. ओ, स्टँड अँड डिलिव्हर असेल काय? क्षेत्ररक्षक तैनात आहे. असं वाटलं होतं की या 6 धाव मिळतील. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये छेड टिपलाय. विकेटचं पतन. 9 गडी 39. यस, संदीप गावंड या ठिकाणी बघायला मिळाले. मोठी धावसंख्या तुम्हाला जर उभी करायची असेल तर कोणीतरी जास्त वेळ खेळपट्टीवर थांबायला हवं आणि एक वेगवान पार्टनरशिप ती मात्र बघायला मिळाली नाही. ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स 9 संघामध्ये. आणि खरं तर त्यांनी खूप चांगलं काम केलं. 29 धावा त्याने बनवल्या. 31 धावा बनवल्या 12 बॉलमध्ये. 31 रन्स. पुढचा बॉल. अजून या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ हो हो हो, हा चेंडू उडवलाय.
ऑर्थोडॉक्स लॉंग वन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार दर्जेदार षटकार. मी चर्चा करेन, मात्र अंकेश नावाचा खेळाडू गेलाय. याच्यानंतर जर षटकार आला वैभव पाटील मोरीगाव, प्रवीण डांगे यांच्याकडून 500 रुपये असतील. काय वाटलं या षटकाराबद्दल तुम्हाला? हे खरं तर आवश्यकता होती बाबा स्पोर्ट 9191 संघाला षटकाराची, कारण धावा खूप कमी होत्या. 45 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल जोरकस प्रहार, चेंडू हवेत आहे, झेल नसेल असं मला वाटतंय. आणि बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. या 2 धावांची पहिल्या डावाची समाप्ती होणार काय नाही, अजून एक चेंडू शिल्लक असेल. आणि या 2 धावांची धावसंख्या 9 गडी बाद 47 धावा 47. एक शेवटचा चेंडू आहे, 47 धावा झालेल्या आहेत. अजूनही 50चा आकडा पार होऊ शकतो, मात्र या चेंडूवर एक मोठा फटका आला तर मात्र 50चा आकडा पार होऊ शकतो. बघूया काय घडतं या चेंडूवर. अंकेश स्ट्राइक इन कडे, आडव्या बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द मिड विकेट एरिया. यूज 6 यूज. पुन्हा आपण बघूया, कारण धावा सुद्धा फार महत्वाच्या आहेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये आयशा स्टार या संघासमोर. कॅच आपण पुन्हा एकदा बघूया कशा पद्धतीने हा झेल टिपला प्रेक्षकाने. खेळाडू आहे, त्याच्याकरता पारितोषिक नसेल, त्याच्याकरता पारितोषिक नसेल. लक्षात घ्या, जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकाने झेल टिपायला हवा. पहिला डाव संपलाय, 9 गडी बाद 53, 54 धावांचं लक्ष. आता टॉस साठी बघणार आहोत आपण. मास्टरचा संघ लढताना दिसेल. हे जे पारितोषिक असणार आहे आयवॉ झेल म्हणजे अर्थात सीमारेच्या बाहेरचा झेल, हे खेळाडूंसाठी नसेल, लक्षात घ्यायचं यानंतर. तर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख आणि त्यांचे सहकारी कामन मास्टर्स आणि चिंचोटी ते नागले मास्टर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज रहा.
Baby, like a D'Angelo. Oh yeah. आपण पाहतोय आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात आमचे डीजे मुकेश जयस्वाल. मुकेश जयस्वाल फक्त डीजेच नाही आहेत, तर त्यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेसाठी पिण्याचं पाणी त्यांचे बंधू आमचे सहकारी मित्र नक्कीच निकेश जयस्वाल यांच्या मार्फत निकेश जयस्वाल यांच्या स्मरणार्थ मुकेश आणि घनश्यामजी जयस्वाल यांच्या मार्फत आले. थँक्यू मुकेश. तर आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात आम्हाला आमचे आदरणीय सर्वेसर्वा या टुर्नामेंटचे हजरतजी शेख साहेब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतात कॉमेंटेटर्सच्या बॉक्समध्ये नक्कीच स्वतः या संघाचा या आयोजकांचा करता धरता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एस एच एंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे, त्याच्यातले हजरतजी शेख आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. तर आपण पाहूया थोडासा वेळ आपल्याकडे समोरचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि आमच्या महिला कक्षामध्ये कोण कोण बसलेले आहेत त्यांचा सुद्धा नजारा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. समोरचे कॅमेरामॅन या ठिकाणी नक्कीच सज्ज झालेले आहेत, इन ॲक्शन आलेले आहेत आणि आमच्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळत आहे. तुमच्या घराघरामध्ये पोहोचत असेल या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्मान्य मान्यवर कक्षामध्ये कैलासवासी शोभा रमेश विरारकर स्टँडमध्ये सन्मान्य रेहाना मामी या ठिकाणी बघायला मिळतात, ज्या शाहिदजी अन्सारी यांच्या पत्नी आहेत आणि हजरतजी शेख यांच्या सख्खी बहीण ज्यांना म्हटलं जातं, रेहाना दिदी म्हणून ज्यांचा उल्लेख करतात नेहमी ते, त्या रेहाना मामी या ठिकाणी बघायला मिळतात. हिना हजरत शेख म्हणजेच हिना मामीसुद्धा स्वतः आपण बघतोय हजरतजी शेख यांच्या धर्मपत्नी आहेत. या ठिकाणी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच बघायला मिळत असेल. हर्षला संजय म्हात्रे संजय भाई यांच्या पत्नी आहेत, नक्कीच आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात महिला कक्षामध्ये. त्यानंतर सन्मान्य सौभाग्यवती ममता हेमंत म्हात्रे, ममता बहिणी या नावाने नक्कीच त्या ओळखल्या जातात. कामान परिसरामध्ये कामान गावामध्ये कामांच्या सुनबाई आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. वैशाली विजय म्हात्रे ह्यासुद्धा कॉमेंट या महिला कक्षामध्ये, तसेच संध्या धनंजय म्हात्रे, हेमांगी जितेंद्र म्हात्रे, कांचनजी सुनील पाटील बहीण आहेत संजय दादांच्या, त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर फाल्गुनी शाहिद अन्सारी, आयशा अली ह्यासुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर शबाना जयंत म्हात्रे, शरीफा रशीद कामनकर, तसेच आयशा हजरत शेख, हसुमती मोनी म्हणजे आमच्या मोनी टीचर या ठिकाणी नक्कीच आहेत, भावना कानन मोनी, तसेच इन्शा अफजल शेख आमची इन्शासुद्धा नक्कीच कालपासून बघायला मिळते. तर साजी अन्सारी आणि अनम वळवी. यस, जाऊया आपण मॅचकडं. यस, O2 गावड सर. मॅच स्टार्ट होतोय. जिंकण्याकरता 54 धावांचं लक्ष. प्रारंभिक जोडी आयशा स्टारची योगेश म्हात्रे उर्फ बिट्ट्या. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि पहिल्याच चेंडूवर कदाचित पहिलंच यश मिळेल. पहिला धक्का पहिल्या बॉलवर गॉन. धक्का बघायला होतो. बिग ब्लो. एक फार मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आलेलं नाही, मात्र पहिल्या चेंडूवर यश मिळवून देतोय गोलंदाज. यश मिळतंय आणि पहिल्या धक्का लागल्यानंतर आत्मविश्वास वाढत असतोय प्रत्येक खेळाडूचा, कारण दोन्ही संघांना करो या मरो ही स्थिती आहे. दोन्ही संघांपैना मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. जो मॅच जिंकेल तो ह्या ग्रुपमध्ये बनून राहील. नाही, अगदी बरोबर, कारण हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण दोघांनी एक सामना जिंकलेला आहे, एका सामन्यामध्ये पराभव स्वीकारलेला आहे. त्यामुळे हा जो सामना आहे दोन्ही संघांसाठी बाबा स्पोर्ट्स 9191 आणि आयशा स्टार दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पुढचा बॉल, कारण मामा भांजे या ग्रुपमधून आपल्याला पुढे येताना दिसलेले आहे. 3 पैकी 2 मॅच जिंकलेत. आडव्या बॅटचा वापर फुलटॉस करून चेंडूला खेळला जातो ऑन साईडला.
एकदा मिळाली काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतोय. बघता बघता एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय. या एका धाब्याची संघाचं खातं उघडलंय. धावफलकावर धाबा 1-1. संदीप गावड, आपण यानंतर थोडंसं पॉईंट टेबल तक्ता आपण नक्कीच प्रेक्षकांवर पोचू यूट्यूबच्या माध्यमातून किंवा स्कोअरबोर्ड आपण पोचूया. गुण तक्ता पोचवायला लागेल. अगदी बरोबर, कारण हे फार महत्वाचं असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि हा झेल धरतीला दान दिला गेलाय. डोक्यावर हात आलाय. पश्चातापाची निशाणी, कारण हा ब्रेक थ्रू दिला असता तर मॅच मध्ये पकड मजबूत राहिली असती. हा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. नाही, अगदी बरोबर. कदाचित झेल घेतला असता तर प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात बिल्डअप करता आलं असतं, मात्र ते बघायला मिळालं नाही. एक सोपा झेल सुटतोय तो म्हणजे आपण जवळपास मिडॉनला पाहतोय. वायडिश शतरक्षकाने झेल सोडल्यानंतर आत्मविश्वास फलंदाजाचा वाढू शकतोय. अक्षय कोल्हा पहिला मॅचचा हिरो, हाफ सेंचुरी पूर्ण करणारा खेळाडू. हा चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. हा सुद्धा झेल आहे आणि संपला इथे अक्षय कोल्हा याचा खेळ. विकेटचं पतन गॉन.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये आलाय आणि अशा रीतीने इथे एक धाव मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आयशा स्टार संघाची धावसंख्या 3 गडी बाद 4 धावा 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता 50 धावांची गरज आहे. पण एक गोष्ट आहे, आपण बघितलं सिराज याने सुद्धा पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली होती आणि फक्त 1 धाव देऊन 4 फलंदाज बाद केले होते. त्यामुळे स्थिती जर आपण बघितली जवळपास सारखी. आता आपण पाहू शकता 24 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 50 म्हणजे आस्किंग रन रेट जर बघितलं आपण जवळपास 12 पेक्षा जास्त आहे. अगदी बरोबर. 12.50च्या अत्यावश्यक सरासरीने या 50 धावा पूर्ण कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. टाइम वेळेला महत्त्व द्या. आणि आपण बघितलं गली आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकारने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 11. याला पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय चेंडू. मात्र पंचांचं काय लक्ष मात्र ब्रश करून गेलेला आहे. यास पंचांचं बारकाईने लक्ष होतं. हे पाहू शकता आपण स्वर्गीय ज्ञानेश्वर नवशा सापटे गॅलरी मोठ्या संख्येने खेळाडू आणि प्रेक्षकही त्या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. कॉमन प्रीमियर लीग याला फक्त स्लाइस केलेला आहे पॉइंटला. फक्त हलक्या त्याने स्लाइस केलं होतं. पॉइंटला ढकललं होतं. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला ते तोपर्यंत मात्र फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या होती 12. 3 बाद 12. या दोघांमध्ये मात्र थोडासा ताळमेळ बघायला मिळतोय. कारण 54 धावांचं जे लक्ष आहे संदीप गावड असं वाटते की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. तसंही दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. अगदी बरोबर. दोन्ही संघांकरता महत्त्वपूर्ण मॅच आहे. करो या मरो. मी आधीच म्हटलं होतं की जो संघ जिंकेल तो ह्या ग्रुपमधून 2 जे क्रमांकाचे नंबर असतील जे संघ असतील त्यामध्ये पोहोचेल. शॉर्ट रन अप
याला पुन्हा एक चांगला फटका म्हणता येणार नाहीये. चेंडू अनपेक्षित खाली राहतोय आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर जेव्हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर तुम्ही क्रिकेटिंग फटके खेळायला हवे, ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटके खेळायला हवे. स्वर्गीय समीर खानिवडेकर गॅलरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण प्रेक्षक पाहतोय. याला फटका खेळलाय, मिस टाइम फटका आणि एक सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल. सन्मान्य कमळाकर जाधव साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय चिराग म्हात्रे करता. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, एक तुझी तर एक माझी. यस, आपण पाहतोय आता. मात्र एक गोष्ट आहे की आयशा स्टार संघामधून सिराज खेळपट्टीवर आहे आणि नेहमी त्याला मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक म्हणून संबोधलं जातं आणि ती भूमिका पार पाडतोय की बघायचं आहे. काय चांगली गोलंदाजी चिराग म्हात्रे आणि 3 चेंडू टाकलेत, 6 धावा दिलेत, 1 सफलता प्राप्त केले. 2.3 चेंडूंमध्ये 18 धावा. धावसंख्या हवी आहे 54 आणि सध्या रिक्वायर्ड रन रेट 14.4चा झालाय. करंट रन रेट 7.2चा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही फार मोठी धावसंख्या हवी आहे. 15 बॉल 36 धावा. सरळ बॅटचा वापर करायचा होता, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. ऑकवर्ड लुक पद्धतीने चेंडू गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये
एक धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्या पोहोचली 19. आता 14 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 14 बॉल 35 धावा. यस, संघर्ष बघायला मिळेल. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये. एखादा मोठा फटका लागला की सामना आयशा स्टार संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल आणि फलंदाज बाद झाला किंवा डॉट चेंडू गेला किंवा ते बाबा स्पोर्ट 9-1 संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. पुढचा बॉल. या चेंडूला उचलला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि शतरक्षकाने दिली हमी. जेल मी सोडणार नाही. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. गॉन. जबाबदारी असेल आवेशवर. शाहिदभाई अन्सारी यांचे मोठे सुपुत्र आवेश अन्सारी मैदानाच्या आत सर्पमित्र आहेत. नेहमीच आम्ही सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये असतोय आणि आम्हाला 1-2 वेळा त्यांनी सहकार्य केलंय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. यस, आवेशसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे. लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर रजनीकांतजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आयशा स्टार संघाची धावसंख्या 6 गडी बाद 19 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. सिराज जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत हे सर्व काही शक्य आहे. शक्य अशक्य या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. हे पाहण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नये. डॉक्टर सर, उद्यापासून आपल्याला अँड्रॉइड मोबाईल बघायला मिळतील. सुपर 8 स्टेजच्या आपण मॅचेस बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रत्येक खेळाडूला अँड्रॉइड मोबाईल. असं कधी तुम्ही बघितलंय का? नाही, किंवा वसईमध्ये नाही कधीच बघितलेलं आहे. कित्येक मोठ्या प्रीमियर लीगमध्ये बघितलेलं आहे पण अशा प्रकारचं बघायला मिळालं नाही. कारण आपण पाहणार आहोत ज्या 7 मॅन ऑफ द मॅच देण्यात येतील त्या अँड्रॉइड मोबाईल. हे पाहू शकता हजरतभाई शेख आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक हसरा चेहरा. शरीफ अन्सारी कॉमेंट्री बॉक्स आणि त्यामध्ये हजरतभाई शेख. नक्कीच चेहऱ्यावर त्यांचे एक समाधान दिसतंय कारण जे आयोजन केले आणि स्पर्धा ज्याप्रमाणे अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. कारण उद्या अंतिम दिवस असणार आहे आणि खूप समाधान असणार आहे कारण मॅन बिहाइंड शो आणि डिसिप्लिन जी आहे ती पहिल्या दिवसापासून बघायला मिळाली आणि सातत्यपूर्ण काहीतरी नवीन करण्याचा जो प्रयोग करण्यात आला त्यामध्ये सुद्धा त्यांना यश आलेलं. मागच्या वर्षी स्पर्धेपेक्षा या स्पर्धेचं स्वरूप खूप वेगळं आहे. अगदी बरोबर. आणि निश्चितच हजरतभाई यांना आठवण येत असेल त्यांच्या मित्रांची. कारण शरीफ मोहम्मद अली अन्सारी हे त्यांच्या जवळचे मित्र. एका बाजूलाच ते राहत होते. जीव की प्राण असा हा मित्र गमावलाय आणि आज 27 वर्ष झाली या मित्राला, जो अमरदीप या कामनच्या संघाच्या माध्यमातून वेळेसंदर्भात दुसरी वॉर्निंग. यानंतर पेनल्टी. दुसरी वॉर्निंग देण्यात आलेली आहे. यानंतर पेनल्टी असणार आहे फिल्डिंग साइड. आर्ग्युमेंट्स करू नका प्लीज. नो आर्ग्युमेंट्स. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. ही दुसरी वॉर्निंग आहे. संदीप गावट दुसरी वॉर्निंग दिलेली आहे. यानंतर पेनल्टी डायरेक्ट पंच डिक्लेअर करतील. अगदी बरोबर. कारण म्हटलात ना दारू गुटखा चरस गांजा याही पेक्षा घातक व्यसन कुठलं तर ते गर्विष्ठपणाचं. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही कधीच गर्विष्ठपणा करू नका. क्रिकेट या खेळामध्ये पंचांना देव हा शब्द कुठेतरी वापरला गेलाय याचं भान असू द्या मित्रांनो. आता मात्र एक गोष्ट आहे की आयशा स्टार संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजी खेळपट्टीवर कारण सिराज आहे, त्यानंतर
आवेश आहे, राकेश येतोय, खराब चेंडू आहे आणि चेंडू जाईल तो फाईन लेगकडे, पण त्यांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामध्ये 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 21 आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 21 धावा धावपळकावर 2 धाव मिळत आहेत. द फ्री हिट असेल. उर्वरित 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. राकेश यानंतर फ्रीडचा फायदा उचलता आलेला नव्हता, फ्रीडचा फायदा उचलता आला नाही. मात्र एक असतं की फ्रीड असा एक चेंडू असतो त्यावर धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो आणि तो करण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. राकेश मार्गस्थ होईल. याला पुन्हा टायमिंग साधता आलेले नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आवेश बाद होतोय. सिलेक्शन होतं या खेळाडूचं. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. पावित्र्य व्यवस्थित नव्हता बॅटिंगचा या खेळाडूचा अवेश अन्सारी याचा. विकेट किती गेल्यात ही सुद्धा चर्चा होईल. धावफलकावर सध्याच्या स्थितीला धावा लागल्यात त्या 21 धावा. 7 गडी बाद झालेत. फयाज गेलेला आहे. नॉन स्ट्राईकला उभा असेल सिराज. यावर मात्र ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल वाइड अप लॉन्ग आउट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुनना भी पसंद नहीं. हमारे सामने जो ऊंची आवाज में बोलता है उसकी आवाज हमेशा हमेशा के लिए बंद कर दी जाती है. जबरदस्त फोर्स केलं होतं या चेंडूला आणि हवेमध्ये जॉन्टी रोड्स मला दिसला जिथे झेप घेताना हा खेळाडू विशाल भडांगे याला आपण पाहिलंय. 4 धाव मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 25 वर. 25 म्हणजे अजून 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 29 धावा. राकेश वन शॉट. स्लॉग सीमचा फटका स्लॉट मध्ये आलेला आहे आणि खरं तर या फटक्याची आवश्यकता होती. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
आणि नेहमीचं कॉमेंट्रीचं आव्हान स्वीकारले आहेत माझे सहकारी समालोचक दिग्गज समालोचक वसई तालुक्याचे संदीप गावंड. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप, डोक्यामध्ये विचार घेऊन चालणं या क्षणाला फार महत्वाचं आहे. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल झालाय. 7 गडी बाद 33 धावा, 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. डॉक्टर सर, दबाव तर आहे फलंदाजीवर? नाही, नक्कीच संघर्ष बघायला मिळणार आहे आणि एक उत्कंठावर्धक हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्वेअर मारा. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू खराब टाकलेत. आर्ग्युमेंट्स करतात खेळाडू. प्लीज आर्ग्युमेंट्स करू नका. खराब चेंडू आहे. बघायला मिळते, खराब गोलंदाजी बघायला मिळते. अशा ठिकाणी जेव्हा सामना अटीतटीचा असतो, आपण आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज स्कोरर अंकित पाटील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. यस अंकित, खूप खूप स्वागत आहे. संदीप गावंड, उत्कृष्ट दिग्गज समालोचक वसई तालुक्याचे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्वेअर मारा. गोलंदाजाने केलाय. लगातारचे 3 चेंडू खराब टाकले गेलेत. नो आर्ग्युमेंट्स, अन्यथा पेनल्टी लागेल संघाला. हजरत शेख आम्हाला माहिती देत आहेत. प्लीज कोऑपरेट करा. खराब चेंडू टाकलेत, सलग 3 चेंडू खराब टाकलेत. आणि आता स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. या स्थितीला 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजाला समोर उभ्या असलेल्या 3 यष्ट्याच दिसायला हव्या, तर फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला हवा. चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी द्वंद्व मैदानाच्या आत दिसून येतोय. ओहो, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. आता एक चांगला चेंडू टाकलाय जो फलंदाजाला बीट करतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. डॉक्टर गवळी सर काय म्हणाल आता? नक्कीच एक संघर्ष पाहतोय आपण. 1000 रुपयाचं पारितोषिक आयशा शाहिदेले यांच्याकडनं चिरागेने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा शॉस रोखण्याचा मॅच होतोय. जो जंग जिंकेल तो क्वालिफाय होईल. एज लागलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता. बघता बघता फलंदाज एकही धाव पूर्ण करत नाही. हा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. धाव फळकावर धाबा लागला जात आहे. त्या 7 गडी बाद 35 धाबा. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धाबा. यस, मंदार म्हात्रे यांच्याकडनं चिरागसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. चिराग मागच्या वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून KPL सीझन 1 मध्ये त्याला आपण बघितलं होतं. आणि आता सुद्धा या सीझन मध्ये जास्तीत जास्त विकेट्स प्राप्त केलेत गोलंदाज चिराग याने. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली. आता बघू शकतायत आरामात 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत. 7 गडी बाद 37 धावा. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 3 बॉल 17 रन्स. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता म्हणजे तिन्ही चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. पण मात्र आपण समीकरण जर बघितलं तर संदीप गावंड 60-40. अगदी बरोबर. 60-40 आहे. 3 षटकार खेचावे लागतील. काय हिरो बनेल हा खेळाडू की झिरो बनेल? कुणाला तरी हिरो बनावं लागेल. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग. हा चेंडूला उडवलंय. हाय अँड हँडसम ओव्हर द स्टेडियम. 6 रन्स. सहा डायलॉग ऐकल्यानंतर स्फूर्ती मिळेल खेळाडूला. 6 धावांची धावसंख्येत बदल झाला. धाबा लागल्या त्या 43 धाबा. 7 गडी बाद. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. थरार कायम आहे या मॅचचा. डॉक्टर सर
यस, एक चौकार आणि षटकार लागला तर मात्र सुपर ओव्हर. बघूया काय करतोय या चेंडूवर हा खेळाडू. ओहो, चेंडूला उडवलंय. बस असो, ट्रेन असो, गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारलाय छक्का आणि याला बघितल्यानंतर असं वाटतंय थरार कायम आहे. श्वास रोखणारा मॅच होतोय, हृदयाच्या ठोके वाढवणारा मॅच होतोय. चौकार जर आला तर सुपर के ऊपर सुपर ओव्हरचा मॅच पाहणार आहोत. डॉक्टर सर, तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला वाटतं सगळं काही झालेलं आहे, पण सुपर ओव्हर झालेलं नाही. असं वाटते की सुपर ओव्हर बघायला मिळेल मे बी. 12th मॅन आहेत बाबा स्पोर्ट्स 9-1चे. काय वाटतंय चिराग ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, हा चेंडू तो निर्धाव टाकेल की विकेट प्राप्त करेल? नाही, कारण आपण पाहतोय की एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहतोय अजलभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि संपूर्ण कामन प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटीने सगळ्याच गोष्टी बहाल केलेल्या आहेत. फक्त सुपर ओव्हर बघायला मिळालेलं नाहीये. आयशा स्टारचा अतिरिक्त खेळाडू आहे. काय वाटते सिराज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, हा मॅच तो काढेल? नक्कीच काढेल, विश्वास आहे. दोन्ही जे 12th मॅन आहेत ते विश्वास दाखवत आहेत. एक बॉल आणि 5 धावांची गरज आहे. दिनेश कार्तिक याचा हा तो मॅच आठवतोय मला. 18 मार्च 2018 साली निजदास ट्रॉफीमध्ये बांगलादेश संघाविरुद्ध एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता. टाळ्या वाजवा. ओहो हो हो, बीट केलंय, चिराग पडलाय, जमिनीवर कोसळलाय. कारण हा मॅच बाबा स्पोर्ट्स 9-1 संघाने जिंकलाय. व्हॉट अ मॅच.